पुस्तकाचे नाव भुकेली रात्र. लेखक नारायण धारप. प्रकरण 5. 30 वर्षांपूर्वी. विद्याधरच्या बदल्या इतके वेळा व इतक्या वेगवेगळ्या गावी झाल्या होत्या की ती गोष्ट आता त्याच्या आणि नंदाच्या दोघांच्या अंगवळणी पडली होती. मुलं करतीसवरती होऊन रांगेला लागली होती. शिवाय असं काही एक गाव नव्हतं की जे दोघांना आपलं खास आवडतं वाटत होतं, जिथून हलताना वाईट वाटावं, जिथे स्थायिक होण्याचे मनसुबे आखावेत. ज्या गावी जातील तेच आपलं गाव मानण्याचा त्यांचा स्वभाव झाला होता. तशी दोघांची प्रकृती उत्तम होती, तेव्हा बदली हा खऱ्या अर्थाने बदल वाटत होता. पण सोलापूरला जायचं आहे हे कळताच नंदाचा चेहरा क्षणभर उल्लसित झाला होता. पण दुसऱ्याच क्षणी किंचित हसून तिने खांदे उडवले होते. विद्याधर हसून म्हणाला होता, आणि आता या प्रतिक्रियेचं स्पष्टीकरण दे बरं. अगदी सोपं आणि सरळ, ती हसत म्हणाली. सोलापूरपासून 5-6 मैलांवर बाळे नावाचे गाव आहे. तिथे माझ्या लहानपणी मी माझ्या थोरल्या काकांकडे जात असे. मॅट्रिकनंतर तर चांगली 1.5-2 वर्ष राहिलेली मला आठवते. या सगळ्या आठवणी आल्या. मग पुढचंही आठवलं. त्यांची मुलं चांगली निघाली नाहीत. शिवाय या कुळकायद्याखाली तिथली जमीनही कुळांच्या मालकीची झाली. काकांच्या मालकीचा तेवढा तो मोठा वाडा मात्र राहिला असेल, आणि आता तोही ओस पडला असेल. एवढंच सांगण्यापुरतं एवढंच. नंदा काहीशी गंभीर झाली होती. विद्याधरने तो विषय पुढे वाढवला नाही. तो आता 50च्या पुढे गेला होता. नंदाही 48 वर्षांची होती. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर एक गोष्ट त्याला पटली होती. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग असतात की त्याची आठवण स्वतःला सुद्धा नकोशी वाटते. ते अनुभव मनात खोलवर गाडून टाकण्याची प्रत्येकाची खटपट असते, आणि इतर कोणालाही त्यांची चर्चा करण्याचा किंवा ते उगाळीत बसण्याचा अधिकार नसतो. आणि प्रेमातल्या व्यक्तींनी तर आपल्या साथीदाराचे मन जपायला हवं. त्यांनी तर ते उल्लेख कटाक्षाने टाळायला हवेत. निवेदनाने दुःख हलकं होतंच असं काही नियम नाही. नंदा खाली मान घालून बसली होती. तिच्या एकेकाळच्या काळ्याभोर केसात आता तुरळकशी चंदेरी रेषा दिसायला लागली होती. तिने आपलं वय लपवण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता. जशी वर्षे उलटत गेली तसा त्याच्यासारखाच तिलाही विषाद वाटला होता. 40शी उलटली की दिवस कसे पळायला लागतात नाही, विद्याधर एकदा म्हणाला होता. पण त्यावर हसून मान हलवीत तो म्हणाली होती, सुखाचे दिवस लवकर जातात. त्याने ही चर्चा लांबवली नव्हती. त्या एका वाक्यात त्यांच्या जीवनाचे सार साठवलं आहे असं त्याला वाटे. कारण अनेक वेळा त्याने ते वाक्य मनाशी आठवलं होतं, आणि या लहानशा प्रसंगाने मनावर थोडीशी छाया आलीशी वाटली. तिच्या गतायुष्यात असं काही होतं का की त्याची आठवण तिला दुःख व्हावी? पण स्वतःचे काही अनुभव स्वतःशी ठेवण्याचा हक्क त्याला मान्य होता. एक लहानसा उससा टाकून त्याने विचार केला. शेवटी माणसं एकमेकांपासून अलिप्त राहतात हेच खरं. आता जवळजवळ 25 वर्ष एकमेकांच्या निकट सहवासात काढल्यावरही अशी रहस्य शिल्लक होतीच. तो सोलापूरचा कामावर रुजू झाला. डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर असल्याने त्याच्या वापरासाठी गाडी होती. एका रविवारी सकाळी त्याच्या मनात हा विचार बरेच दिवस घोळत होता. तो नंदाला म्हणाला, नंदा, आज येतेस का तुझ्या त्या जुन्या वाड्यावर? हवा सुंदर आहे. जास्तीत जास्त 10-12 मैलांचं अंतर असेल. तासाभरात जाऊन येऊ सुद्धा. क्षणभर ती अगदी स्तब्ध झाली आणि मग म्हणाली, पण तिथे आता काय असणार आहे? माणसं गेली, वाडा ओस पडला, आता तर पडीक झाला असेल. पण पाहू तर खरं, माझी इच्छा आहे समज. पुन्हा आपण या बाजूला येणार नाही हे खास. काही खास हरकत आहे का तुझी? तशी हरकत नाही, जरा वेळ थांबून ती म्हणाली. ठीक आहे, जाऊया. अंतर दिसायला लहान होतं, पण रस्ता इतका वाईट होता की त्यांना पोचायला वाटेत रस्ता विचारित यावं लागलं. तासाच्या वर वेळ लागला. गाव लागलं तशी नंदा एक ओळखीच्या जागेची आठवण सांगायला लागली, आणि मग गाव संपल्यावर त्यांचा वाडा आला. चारी बाजूंनी डबराची भिंत बांधलेली होती, पण तिचा बहुतेक भाग ढासळला होता. जागा दाखवण्यापुरते दगड शिल्लक होते. 2 दगडी खांबांत लाकडाचं फाटक असावं. आता फक्त 2 काळे कुजलेले लाकडी खांब जाग्यावर होते. मधला रस्ता गवताने व्यापला होता. खाच खळग्याची कल्पना नसल्याने विद्याधरने गाडी अतिशय सावकाश आत नेली. त्याचे लक्ष रस्त्यावर होते म्हणून त्याला आधी वाडा दिसलाच नाही. शेजारी बसलेल्या नंदाच्या तोंडून अगबाई असा आश्चर्याचा उद्गार निघताच त्याने आधी तिच्याकडे व मग तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांच्या रोखाने समोर पाहिले, आणि मग त्याला तिच्या त्या उद्गाराचं कारण समजलं. तिला तर धक्का बसणं अगदी नैसर्गिक होतं. वाडा ओसाड असेल, पडीक असेल अशी तिचीही कल्पना होती, पण असा भग्न, कोसळलेला, विद्रूप. विद्याधरने सहानुभूतीने नंदाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची वेदना अगदी बोलकी होती, त्याच्याही जीवाला चटका लावण्या इतकी. पुढे जायचं का इथूनच परत फिरायचं? काही वेळाने त्याने विचारलं. आता परत फिरण्याने काय होणार आहे? ती व्यथित आवाजात म्हणाली.
जे दिसायला नको ते दिसलं आहे. जे दृष्टीआड राहायला हवं होतं ते समोर आलं आहे. आता यापुढे मनात ती जुनी आठवण कशी राहील? ती कायमची गेली आहे. चला सर्व काही पाहू, जखम नीट वाहून तरी जाऊ दे. नंदाला कोणत्याही प्रकारे अधिक दुखवायची त्याची इच्छा नव्हती. काहीही न बोलता त्याने इंजिन बंद केलं. दार उघडून तो बाहेर आला. नंदाबरोबर सावकाश वाड्याच्या दिशेने निघाला. ती रस्त्याच्या कोणत्या तरी जुन्या आठवणीवरून चालली होती. खाली गवत आणि तण माजलं होतं. पायाभोवती खसखसत होतं. किडे आणि टोळ पावलागणिक उडत होते. ते दोघे पुढे आले. वाडा समोर आला. भिंतीचा सांगाडा उभा होता. दुसऱ्या मजल्यावरची कौलं निसटून खाली गवतात पडली होती. छपराचे वासे उघडे पडले होते. पावसाने कुजले होते. वावभर रुंदीच्या दगडाच्या जोत्याच्या भिंती वडाच्या पिंपळाच्या झाडांनी फोडल्या होत्या. ती झाडं पुरुष उंचीची झाली होती. मोठ्या दरवाजाचं एक पाल तुटून गेलं होतं. दुसरं एखाद्या दारुड्यासारखं एकाच बिजागरीवर कललं होतं. दोघं सांभाळून आत गेले. आतमध्ये मोठं अंगण होतं. चारी बाजूंनी दुमजली बांधकाम होतं. आधेमध्ये रान माजलं होतं आणि बाजूच्या सर्व बांधकामाची पडझड झाली होती. मध्यभागी उभी असलेली नंदा अविश्वासाच्या नजरेने तिच्या भोवती पुन्हा पुन्हा पाहत होती. विद्याधरला वाटलं कोणत्याही क्षणी तिच्या डोळ्यात पाणी येईल. इतकं वाईट वाटतं नंदा? त्याने हळुवार आवाजात विचारलं. मला कल्पना नव्हती, ती गुदमरलेल्या आवाजात म्हणाली. सगळं गेलं, नाहीसं झालं. मातीत अक्षरशः मातीत मिसळलं. आणि मग तिने पुन्हा एकदा खांदे किंचित उडवले, मान वर केली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चकाकी आली होती. ती हसली आणि बोलली. तेव्हा आवाज ठिसूळ आणि कठीण झाला होता. किती वेळ असतं माणसाचं मन, नाही? स्वतःच्या मनातल्या आठवणींच्या धाग्यांनी तो सृष्टीला बांधू पाहतो. आपण हलतो तसं सारं जग, सारी चराचर सृष्टी आपल्याबरोबर हलते आहे. दिवसादिवसाने जुनी होत आहे, बदलत आहे ही गोष्ट तो विसरतो. तो स्वार्थी आहे. त्याच्या मनातली स्वप्न त्याला भंग पावायला नको असतात. जरा काही बदल झाला की त्याला अगदी जिव्हारी जखम होते. अन्योक्तीच्या रूपाने ती स्वतःच्या संवेदना सांगत होती असं विद्याधराला वाटलं. तिला दिलासा कसा द्यावा किंवा तिची ही वेदना सौम्य कशी करावी हेच त्याला समजेना. शेवटी तो तिच्याकडे न पाहता म्हणाला. इथे होतीस त्याला आता किती दिवस झाले? तेव्हा केवढी होतीस? माझा जन्म 24चा. इथे होते तेव्हा युद्ध चाललं होतं पण संपलं नव्हतं. म्हणजे मी 18-19 वर्षांची असेल. सुदैवाने त्याला योग्य तेच शब्द सापडले होते. तिच्या मनाभोवती आवळलेल्या आठवणीच्या पोलादी पट्टीची कळ सापडली होती. फिरवली गेली होती. पट्टी सुटत होती. आता कितपत शिल्लक आहे कुणास ठाऊक. पण चला ना, दाखवते तुम्हाला कुठे कुठे काय काय होतं ते. तिच्या आवाजातला तो अनैसर्गिक कठीणपणा गेला होता. एका नैसर्गिक उत्साहाने ती उजवीकडच्या खोलीकडे वळली होती. पहिली खोली स्वयंपाकघराची होती आणि भिंतीचा वरचा भाग धुराने काळाकुट्ट झालेला होता. भिंतीच्या एका कोपऱ्यात जुन्या पद्धतीचं मोठं चुलाण होतं. हिवाळ्यात सकाळी आमची बैठक इथे असायची. अंघोळीसाठी चुलीवर रात्रीच मोठा हंडा ठेवलेला असायचा. काकू त्याच्या भोवती पोत्यांच्या घड्या घालून ठेवी. त्याला बुवा म्हणायची. पहाटेच खाली फुफाटा असायचा. तिथे आम्ही शेक घेत कांदे बटाटे भाजून खात बसायचो. मधल्या मोडक्या दारातून ती दोघं शेजारच्या खोलीत गेली. एका अंगाची भिंत पडली होती. मातीच्या ढिगाऱ्यावर चढून बाहेरचं गवत आत आलं होतं. नंदा अजूनही तिच्या भूतकाळाच्या आठवणीतच वावरत होती. हे काकूंचं माझघर होतं. दुपारची ती येथेच काहीतरी करीत असायची. मोठी उद्योगी बाई. आता आठवतं, दुपारची एकदाही तिला कधी झोपलेली पाहिली नाही मी. बाईला निवडण काढून देईल, तिच्यावर देखरेख करेल, नाहीतर कोणाचे काही कपडे दुरुस्त करायचे असतील तर त्यांचा ढीग आणि सुई दोरा घेऊन बसेल. आणि ती भजनही फार सुंदर म्हणायची. हो, त्याला खुंटीला. नंदाचा हात वर गेला आणि खाली आला. ती भिंतच उभी नव्हती. खुंटी कोठून असणार? तिथे खुंटीला तिची एकतरी असायची. ते घाईने पुढच्या खोलीत गेले. तिथून वरच्या मजल्याकडे एक जिना जात होता. पण जिन्याच्या 5-6 पायऱ्या शिल्लक होत्या. तिथेच तो एखाद्या हवेतल्या बुरुजासारखा थांबला होता. त्यावरचा सर्व भाग कोसळला होता. एका परिचित सवयीच्या गृहीत धरलेल्या वस्तूची ती उलटापालट मोठी चमत्कारिक होती. शून्याकडे नेणारी ती वाट त्या वाड्याचं भविष्यच जणू दाखवत होती. मनातल्या खिन्न विचारांचं विद्याधरला नवल वाटलं. त्याला क्षणभर असं वाटलं की अस्तित्वाचे शेवटचे क्षण मोजणाऱ्या या वस्तूभोवती आतापासूनच पलीकडच्या त्या अगम्य जगाचा प्रभाव पसरू लागला आहे. आई ग! एक लहानशी किंचाळी देऊन नंदा झटकन मागे सरली. भिंतीच्या कोपऱ्यात एक भला मोठा सरडा आपल्या मण्यासारखा डोळ्यांची नजर त्यांच्यावर खेळून खालचा जबडा लहान मोठा करीत बसला होता. एक लहान दगड त्याच्या दिशेने फेकताच तो पाहता पाहता अदृश्य झाला होता. पण पुढची पावलं नंदा खाली पाहत पाहत काळजीने टाकत होती. एक मोठी फरसबंद खोली लागली. बाहेरच्या काही झाडांच्या संरक्षणामुळे इथला बराच भाग निदान बाहेरच्या भिंतींचा तरी शाबूत होता. काही मोठं कार्य असलं की इथे पंगत बसे, नंदा म्हणत होती. आमचा गणपती उत्सवही याच दिवाणखान्यात होई. याच्यावर काकांची मोठी खोली होती. त्याच्यावर गच्ची होती आणि गच्चीच्या टोकाची एक लहानशी खोली मी वापरत होते. विद्याधर तिच्या शब्दांबरोबर वर पाहत होता. वरच्या दोन्ही कडीपटांना मोठमोठी खिंडारे पडली होती आणि त्यांच्यातून वरच्या खोलीचा आणि तिच्यावरच्या लहानशा खोलीचा काही भाग दिसत होता. खालची मोठी खोली ओलांडून ते पलीकडच्या भागात आले. इमारती डावीकडे वळली होती.
कोपऱ्यातल्या खोलीत आणखी एक जिना होता. बहुतेक तिच्या काकांच्या खाजगी वापरासाठी तो असावा. त्याच खोलीत बाहेरच्या बाजूस उघडणारं एक दार होतं. आता त्याची चौकट सुद्धा शिल्लक राहिली नव्हती. सकाळचा प्रखर सूर्यप्रकाशात त्या मोठ्या चौकोनातून आत येत होता. विद्याधर परत एकदा मागे वळून मागच्या मोठ्या खोलीकडे पाहत होता, पण त्यापेक्षा त्याच्या मनात तरुण नंदाचा विचार होता. 17-18 वर्षांची नंदा खालच्या पंक्तीत जिन्नस वाढत असेल. आताही ती चांगली कामसू आहे. तेव्हा जर विजेसारखी चपळ असेल आणि मग तिसऱ्या मजल्यावरच्या तिच्या त्या लहानशा खोलीत जात असेल. त्याने परत समोर पाहिले तेव्हा त्याला नंदा दिसली नाही. त्याने हाक मारली, नंदा, पुन्हा एकदा, पण तिची ओकही येईना. त्याची नजर वर गेली. वर तिची खोली होती. तिथे तिच्या अनेक आठवणी गुंतल्या असल्या पाहिजेत. सुरुवातीस तिची इथे यायची इच्छा नसली तरी एकदा इथे आल्यावर ती जुन्या स्मृतींच्या प्रभावाखाली आली असणार. नक्कीच ती वर गेली असणार. नंदा, सांभाळू ना, इथेच फडके जिने आहे. आणि कोसळल्या भिंती मोठ्या धोक्याच्या होत्या आणि नंदाही आता काही तरुण राहिली नव्हती आणि तरीही तिचा प्रतिसाद आला नाही. तेव्हा विद्याधरही वर निघाला. जिन्यात ऊन पडलं होतं, कारण एका बाजूचे छत कोसळलं होतं. वर चढता चढता त्याला भिंतींची दुर्दशा दिसत होती. गिलावा पडला होता. विटा खचल्या होत्या. त्यांचा खच वाटेत पडला होता. नंदा इतकी झटपट वर गेली तरी कशी? पहिला जिना संपला. काकांच्या खोलीचं दार आलं. दार मोडकं होतं. आत कल्लं होतं. भिंतीजवळची 2 फुटांची फरशी शिल्लक होती. मधला सगळा भाग खाली कोसळला होता. नंदा, विद्याधरने पुन्हा एकदा हाक मारली. हाकेला उत्तर यायची काही वेळ वाट पाहिली आणि उत्तर आलं नाही तसा तो आणखी वर निघाला. आधीपासूनच हा जिना लहान होता. हे असे डगमगते जिने, पायाखालची जमीन पक्की नाही. नको नको ते विचार मनात येऊन त्याची छाती धडधड करायला लागली. त्याला एकाएकी या भग्न पडक्या वाड्याचा राग आला. स्वतःचं गुपित आपल्या कोशांत घेऊन बसलेली ती वस्तू एकदम एखाद्या शत्रूसारखी वाटायला लागली. त्या 10-12 पायऱ्या संपल्या आणि तो वरच्या खोलीच्या दाराशी आला. दाराच्या चौकटीचा आधार घेऊन तो आत वाकून पाहू लागला, पण आत काहीच नव्हतं. सर्व जमीनच खाली कोसळली होती. खाली तळमजल्याची फरशी होती आणि तिथेच नंदा होती. फरशीवर अस्ताव्यस्त पडली होती. एक हात एका बाजूला लांब गेला होता. दुसऱ्या हाताची घडी होऊन पंजा कपाळावर होता. कपाळापाशी बारीकशी जखम होती. तिथून एक लालभडक ओघळ निघाला होता. क्षणभर त्यालाच भोवळ आल्यासारखी झाली. नंदा, नंदा, तो ओरडला. सोनेरी ऊन काजळलं होतं. घराचं घुमट चारी बाजूने त्याला आवळत होतं. हे घर, जुनाट मोडकं, मरणाच्या पंथाला लागलेलं घर, त्याने शेवटी तिचा बळी घेतला होता. नंदा इथे यायला नाखुश होती. त्यानेच तिला बळेबळी इथे आणली होती. पण तरीही तिला इथे वर यायची काय जरुरी होती? मनात विलक्षण दुःख आणि तितकाच राग दाटून आला. दाराची चौकट हातात घट्ट धरून तो खाली वाकला आणि मोठ्याने ओरडला, नंदा! तरी सांगितलं होतं सांभाळून जा म्हणून. सांगितलं होतं. कशाला आली बस? ती वर आली असेल, एखादी ओळखीची जागा पाहायला पुढे झाली असेल आणि पायाखालचा आधार निसटून 20-22 फूट खाली सरळ त्या फरशीवर पडली असेल. इतकी निश्चल पडली होती की खासच मृत झालेली असणार. सर्व देखावा नजरेभोवती गरगर फिरायला लागला. त्याला वाटलं, आता जर मी स्वतःला आवरलं नाही तर माझाही तोल जाईल आणि मीही खालच्या फरशीवर नंदा शेजारी कोसळून कपाळमोक्ष करून घेईन. डोळे घट्ट मिटून घेऊन तो मागे वळला आणि चाचपडत जिन्याची भिंत शोधायला लागला. एकाएकी त्याच्या हाताची हालचाल थिजून गेली. त्याच्या मागे त्या अर्धवट खचलेल्या खोलीत कोणीतरी स्वतःशीच गात होतं. आवाज ओळखीचा वाटत होता, पण कुणी असेलच कसं तिथे? का अनिवार्य दुःखाने एवढ्यातच त्याच्या मेंदूच्या चिंधड्या उडाल्या. काही क्षण तो तसंच मिटल्या डोळ्यांनी हालचाल न करता उभा राहिला. गाणारी व्यक्ती स्त्री होती. नाही, तरुण मुलगी होती. त्या लेकरीचे सूर ओळखीचे, किती ओळखीचे वाटत होते. नंदाचा आवाज. विद्याधरचे सर्व अंग थरथर कापायला लागले. त्या आवाजाचा प्रत्येक तरंग त्याच्या काळजातून सुरीसारखा आरपार जात होता. पण मागे वळून पाहायची त्याची हिंमत होत नव्हती. अजून नव्हती. पण शेवटी त्या ताना जेव्हा अगदी असह्य झाल्या तेव्हा त्याने गर्रकन शरीर वळवलं आणि खोलीत पाहिलं. आपल्याला वेळ लागतंय की काय अशी त्याला शंका आली. कारण मघाची पडीक विना जमिनीची खोली गेली होती आणि तिथे आता एक सुसज्ज सामानाने भरलेली चांगल्या अवस्थेतली खोली होती. आणि त्या खोलीत एक तरुण स्त्री कसली, यवनाच्या काठावरची मुलगीच वावरत होती. खिडकीतून सकाळचं तिरकं ऊन खोलीत येत होतं. ती मुलगी गात होती. स्वतःशीच विलक्षण आनंदात गात होती. तिचा चेहरा एकदम वळला आणि विद्याधरकडे फिरला. काळजाला एक हिसका बसून त्याचं मन मागे, एकदम मागे, 30 वर्षांपूर्वीच्या एका क्षणाकडे गेला. समोरचा चेहरा परिचित होता. ती नंदाच होती, पण 18 वर्षांची, 30 वर्षांपूर्वींची नंदा. काळ नुसताच मागे गेला नव्हता. त्या अविस्मरणीय क्षणी थांबला होता. सर्व विश्वच थांबलं होतं. त्याची नाडी थांबली होती. त्याच्या नजरेला एक अनैसर्गिक धार आली होती. एकाच वेळी तो खोलीतील सर्व काही आणि त्याच क्षणी खोलीच्या फरशीतून खालच्या दिवाणखाण्याची जमीन व त्यावर अस्ताव्यस्त पडलेली नंदाची ती निश्चल आकृतीही पाहू शकत होता. नंदाने निळी साडी नेसली होती. केसांच्या 2 वेण्या घातल्या होत्या.
खांद्यापाशी फुगे असलेला ब्लाऊज घातला होता. कानात निळ्या खड्यांचे चौकडे होते. हातात जाळीच्या पाटल्या होत्या. एकदाच अनुभवलेली आणि कालप्रवाहात कायमची गडप झालेली नंदाची यवनातील आकृती त्याच्यासाठी या क्षणी साकार झाली होती. त्याच्यासाठी? एक कळ उठली. त्याच्यासाठी नाही. नंदा गातगात टेबलापाशी पोहोचली होती. टेबलावरचा एक फोटो उचलून तिने जवळ घेतला होता. विद्याधरला त्या फोटोतला चेहरा दिसला. हसरा, उमदा, पण परका, संपूर्ण परका. ही नंदा त्याच्यासाठी गात होती, विद्याधरसाठी नाही. विद्याधरची नंदा खाली 20 फूट खोल फरशीवर पडली होती आणि त्या भयानक जीवघेण्या शांततेत त्याच्या कानावर एकतारीचा आणि भजनाचा पुसटसर आवाज आला. सर्व अंगावरचे केस शहारून ताठ उभे राहिल्याची त्याला जाणीव झाली. एखादा साधा आवाज इतका भीतीदायक असू शकतो यावर त्याचा विश्वास बसला नसता. त्याच्या आसपास होतं तरी काय? त्याला या चमत्काराची काय मातब्बरी होती? त्याला आता कशातच काही स्वारस्य नव्हतं. नंदा गेली होती. तिच्याबरोबर सर्व काही गेलं होतं. थिजलेल्या नजरेने तो फरशीतून दिसणाऱ्या त्या अस्ताव्यस्त आकृतीकडे पाहत होता. तिच्या अंगावर निळं पातळ होतं. निळं? मेंदूचा एक कोपरा विचारित होता. पण आज त्याच्याबरोबर येताना तर ती पांढरी वायल नेसली होती. असे ना का निळं? आता कशाला काय अर्थ होता? आयुष्याचा यापुढचा रिकामेपणा, निरर्थकपणा, एकाकीपणा त्याच्या भोवती एखाद्या वणव्यासारखा उसळत होता. श्वास घेणं कठीण होतं. छाती जवळ होती. यवनाने रसरसलेली, स्वतःशी गाणारी, आपल्या प्रियकराचा फोटो जवळ घेणारी 30 वर्षांपूर्वीची नंदा तो विसरला. जड जड शिशाच्या पावलांनी एक एक पायरी उतरून खाली आला. आणखी एक जिना उतरून आला आणि आता डोळ्याला पाणी आलं होतं. समोरचं स्पष्ट दिसायला लागलं होतं. जवळजवळ चाचपडत तो खोलीच्या मध्याकडे निघाला. तिथेच ती आकृती पडली होती आणि वर त्याच्या माथ्यावर ती दुसरी नंदा होती. गुडघे ठेकून तो खाली बसला. अगं बाई, मागून आवाज आला. हे काय चाललंय? विद्याधर हात पुन्हा पुन्हा फरशीवर फिरवत होता. फरशी रिकामी होती, तिथे काही नव्हतं. त्याच्या केसावर कोणाचा तरी हात होता, पण अजून तो मागे पाहत नव्हता. वर पाहत होता. वरची ती भूतकाळातून क्षणापुरती तरंगत आलेली खोली आता नाहीशी झाली होती. वर पडक्या भिंती आणि कौल नसलेला छप्पर होता. मग तो वळला. त्याच्या शेजारी नंदा उभी होती. असं काय करत आहात? तिने पुन्हा विचारलं, पण त्याचा चेहरा पाहताच ती एकदम स्तब्ध झाली. तूच आहेस ना नंदा? खरी आहेस ना? त्याचा आवाज एकदम घोगरा झाला होता. डोळे बावरल्यासारखे झाले होते. एखाद्या भयानक स्वप्नातून जाग आल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. डोळ्यांवरचा विश्वास काही क्षणांपुरता तरी गेला होता. आता याच डोळ्यांनी त्याची भयानक फसवणूक केली होती. म्हणून पुढे होऊन त्याने नंदाला हात लावून पाहिला. हाताला, दंडाला, केसांना, मग गालांना. नंदा काही बोलली नाही. तरी तिच्या गौरवर्णी गालांवर एक स्पष्ट रक्तिमा आला. पण विद्याधर कोणत्या तरी चमत्कारिक आणि भीतीदायक प्रसंगातून गेला आहे ही गोष्ट तिच्या ध्यानात आली आणि ती काही न बोलता त्याच्यापाशी नुसती उभी राहिली. ते दोघं वाड्याबाहेर आले होते. सुंदर सूर्यप्रकाश पसरला होता, पण त्याला या वाड्याबद्दल, या सर्व वास्तूबद्दलच एक विलक्षण तिरस्कार वाटायला लागला होता. या भग्न वास्तूच्या गाभ्यात एखाद्या विषारी किडीसारखं काहीतरी दबा धरून बसलेला आहे. बेसावध माणूस त्याचा सावज बनतो अशी त्याची खात्री आली होती. बुडता बुडता वाचलेल्या एखाद्यासारखी त्याची दमछाट झाली होती. अजूनही त्याची नाडी नेहमीसारखी धावत नव्हती. मधून मधून काळजाची एकदम धडधड होत होती. आता कसं वाटतं? बरं वाटतं का? नंदा विचारित होती. तिच्या आवाजात थट्टेचा एवढाचाही अंश नव्हता. तिच्या आवाजात, हावभावात, डोळ्यात त्याच्यासाठी फक्त सहानुभूती होती, काळजी होती, प्रेमाचा ओलावा होता. अगदी त्या क्षणीही त्याने स्वतःला बजावला, हा तिचा 25 वर्षांचा प्रेमळ सहवास मला विसरता कामा नये. इतर सर्व तर्क ठरतील. मी ही अनुभवलेली वस्तुस्थिती आहे. आता आता ठीक आहे, तो अडखळत म्हणाला आणि गाडीला टेकून उभा राहिला. समोरच्या त्या पडक्या वास्तूकडे आता तो न बिचकता पाहू शकत होता. तोंडून भक्ष्य सुटल्याने चवताळलेल्या हिंस्त्र श्वापदासारखा तो वाडा दिसत होता. नंदाला याची काही कल्पना होती का? त्यासाठीच ती सुरुवातीस इथे यायला आडेवेडे घेत होती का? पण ते तिला विचारण्याआधी त्याला त्याचा अनुभव तिला सांगायला हवा होता. कारण 2 होती. एक, तिच्या या खाजगी आयुष्यात तिच्या अपरोक्ष डोकावण्याचा त्याला अधिकार नव्हता, आणि दुसरं, त्याला दिसलेलं खरं असेलच यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याचं मन कलुषित करण्यासाठीही हा कट असण्याची शक्यता होती. कुणाचा कट? ते मग आणि यातला खरा प्रकार समजल्यावर मगच त्याला आपल्या अजब अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न तरी करता येईल. तेव्हा मग. पण तो काही बोलण्याआधीच नंदा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, आता सांगा, मगाशी काय झालं होतं तुम्हाला? सांगतो. त्याआधी एकच प्रश्न, तू अचानक कुठे नाहीशी झालीस? तू वर गेलीस या कल्पनेने मी जिन्याने वर गेलो. मी तर मागच्या दाराने बागेत पाहून आले. नाही म्हटलं तरी जुन्या आठवणी येतातच. तिथेच आमचे काका झोका होता. त्या पलीकडे जाईचा मांडव होता.
तिथे उन्हाळ्याच्या रात्रीच्या रात्री आम्ही जमत असू, किंवा कुणाची मंगळागौर जागवायची असली तर त्याच अंगणात जमायच्या साऱ्या जणी. तुला पाय घसरून नाही तर काही होऊन अपाय व्हायचा अशी भीती वाटली, म्हणून तुला हाका मारीत मारीत मी वर गेलो. मला हे घर आणखी कसला अपाय करू शकणार आहे? जो काही घात व्हायचा तो पूर्वीच झाला आहे. आता मला दुखवायची शक्तीच या घरात उरलेली नाही. ते एक कलेवर आहे, अर्थहीन, निर्जीव, अभद्र. नंदाचा आवाज पुन्हा एकदा विलक्षण कडवट झाला होता. विद्याधर जरा पुढे वाकून म्हणाला, नंदा, आता ऐक. एवढ्यात मला काय दिसलं किंवा दिसल्याचा भास झाला ते दिसलं असणं असंभव्यच आहे. पण ऐक, तू इथे राहत होतीस तेव्हा 18 वर्षांची होतीस ना? त्यावेळी तुझं निळ्या रंगांचं पांढऱ्या फुलांच्या काठाचं पातळ होतं, निळ्या खड्यांचे चौकडे होते, पांढऱ्यावर निळ्या ठिपक्यांचा ब्लाऊज होता, खांद्यापाशी फुग्याचा बाह्यांचा, गळ्यात 2 पदरी सोन्याचा हार असायचा. तुझ्या त्या वरच्या खोलीत हिरव्या मेण कापडाचा टॉप असलेलं टेबल होतं. खिडक्यांना पिवळ्या पातळ कापडाचे पडदे होते. त्याच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर तिला चेहरा बदलत होता. क्षणाक्षणाला त्यावरचं नवल वाढत चाललं होतं. विद्याधर अगदी हळू आवाजात म्हणाला, आणि नंदा, त्या टेबलावर कोणाचा तरी फोटो होता, हो ना? तिचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. तिच्या हातावर हात ठेवीत विद्याधर म्हणाला, नंदा, या घरात काय झालं ते तुला विचारायच्या आधी मला काय दिसलं हे मी तुला सांगितलं आहे. तुझ्यावर माझा कोणताही आरोप नाही. मला सांग, असाही आग्रह नाही. हलकं वाटणार असलं तर सांग. या 30 वर्षांपूर्वीच्या घटनांशी मला काहीही कर्तव्य नाही. नंदाचे डोळे पाण्याने भरून आले होते. तो श्रीरंगाचा फोटो होता. ती खालच्या मानेने बोलत होती. माझा मामेभाऊ होता. त्याने नुकतंच कमिशन घेतलं होतं आणि ड्युटीपूर्वीच्या रजेवर तो काकांना भेटायला आला होता. फार फार चांगला होता हो तो. त्या जाईच्या मांडवाखाली आमच्या दोघांच्या भेटी झाल्या होत्या. आणाभाका झाल्या होत्या. श्रीरंगवर फ्रंटवर गेला आणि मी इथे असतानाच तार आली. तो तिला एकदम रडू कोसळलं. ती लहान मुलासारखी भडाभडा रडत नव्हती. जमिनीच्या खोल गर्भातून आलेल्या पाण्यासारखं हे डोळ्यातलं पाणी काळजाचा गोठलेला गाभा फोडून बाहेर आलं होतं. त्या वेदनांमागे 30 वर्षांचा पीळ होता. विद्याधरपाशी सांत्वनाचे शब्द तरी कुठे होते? त्याने हलकेच नंदाला जवळ घेतली. तिला आवेग आवरत नव्हता. मला त्यावेळी कशाची कल्पना होती? आयुष्याचा वरवरचा निराशार, नितळ मोहक पृष्ठभाग दिसत होता. त्यावर तरंगणारी प्रतिबिंब मी खरीच मानून चालत होते. मला काय माहीत, या पृष्ठाखाली विश्वासघातकी जीवघेण्या कपारी आहेत. इथेच मी प्रेमाचं पहिलं स्वप्न पाहिलं आणि इथेच ते अगदी माझ्या डोळ्यासमोर तडकलं. कुणाला काही कल्पना नव्हती. मी माझं दुःख कसं लपवलं देवास माहीत. पण मग इथून मी जी एकदा गेले ती परत या वाड्यात आले नाही. पण मला सांगितलं असतंच तर आपण इथे आलोच नसतो. त्यावेळच्या भावना तीक्र होत्या. त्या खऱ्याही होत्या. ते दुःख खरं होतं. पण मग त्याची माझ्यावरची पकड ढिली झाली. आता ती साधी आठवण झाली होती. तुमच्या त्या अचूक वर्णनाने तो क्षण परत डोळ्यासमोर उभा राहिला. तेच मला दिसत होतं. 30 वर्षांपूर्वीची तू दिसलीस. पण खालच्या फरशीवर तुम्ही काय करीत होतात? मला भास झाला की तू खाली पडली आहेस. जाऊ दे, आता सर्व काही निदान बहुतेक सर्व उलगडं झालं आहे. परत आपण या बाजूला येणार नाही हे नक्की. त्या वाड्याला आपलं गुपित घेऊन बसू देत. एकच क्षण त्याला वाटलं होतं की नंदा गेली आणि त्या कल्पनेच्या सुद्धा चटक्याने त्याचा जीव पोळला होता. जणू अग्निपरीक्षाच झाली होती आणि नंदाची प्रतिमा तप्त सुवर्णासारखी तावून सुलाखून निघाली होती. तिच्याबद्दल त्याच्या मनात कधीच शंका आली नव्हती. हातच्या कंकणाला आरसा कशाला हवा होता? आरसा? त्याला दिसलं होतं ते एक भासात्मक प्रतिबिंबासारखं चित्र नव्हतं का? एका ठराविक कोणातच आरसा प्रतिबिंब दाखवतो. या वाड्यात तरुण भावविवश नंदाच्या प्रखर भावना साठवल्या गेल्या होत्या. क्षणभर त्याला त्याचेच तर चित्र दिसलं नाही. पण नाही, हे बरोबर वाटत नव्हतं. त्याला खालच्या फरशीवर दिसलेल्या आकृतीचं त्याने स्पष्टीकरण होत नव्हतं. सर्व मनाचेच भास म्हटलं तरी त्या भासामागे सुद्धा काहीतरी कारण आवश्यकच होतं. असं वाटत होतं की या विकारांनी भारलेल्या वास्तूवर आपटून काळाचे 2 प्रवाह होत होते. एक भूतकाळात जात होता आणि दुसरा भविष्यकाळात. त्या घरात त्याला 30 वर्षांपूर्वीची नंदा गाताना आनंदात दिसली होती आणि तोल राखण्यासाठी की काय भविष्यातलं एक सांकेतिक चित्र दिसलं होतं. निश्चल झालेली नंदा. केवळ विचारानेही त्याचा गळा आवळून आल्यासारखा झाला. एका प्रेमभंग झालेल्या कोवळ्या जीवाच्या भावनांचा उत्सर्ग त्या वाड्यात साठवला होता आणि तीच नंदा परत त्या वास्तूत येताच त्याचा हा असा भयानक आविष्कार त्याला दिसला होता. एकदाच बस, पुन्हा नको, पुन्हा कधीही नको.